नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं. संध्याकाळ झाली आहे आणि त्यांनी आल्यात कामाने येऊन आपलं फ्रेश झालं तर जेवण बिवून झालंय, मस्तपैकी बसल्या तर भैया आलाय आता कॉलेजनं आणि चहा बीत पिऊन झालंय होता. त्यांना त्या वाटेत असतो, मला ह्या वाटेत असतो चहा. आणि भैया आल्या आल्या आता कपडे बदलले आणि फ्रेश झालाय. आता चहा चपाती खायला जाईल. चपाती काही नाही आहे, त्याची संपल्या. आणि काय झालं माहिती आहे का, माझं लगीन होऊन किती वर्ष झाली हो? हा, किती वर्ष झाली? 15. त्यांना 15 वर्ष झाल्यासारखं वाटायला लागले. आमच्या लग्नाला 19 वर्ष झाले. 19 वर्ष झाल्यात आणि पहिल्यांदा मी अशा बांगड्या भरल्यात बरं का. ह्या कलरच्या मेहंदी कलरच्या बांगड्या मी पहिल्यांदा भरल्या. त्या हिरव्या बांगड्या सोडून मी कधीच बांगड्या भरली नाही. आणि काय झालं माहिती आहे का, माझा हाताला ही हात नाही दुखत बांगड्या भरताना, पण माझा ही उजवा जे हात आहे ना, इथं गोल गुब्ब आहे ना, इथं लय दुखतंय. त्यामुळे मी मोठ्या बांगड्या भरल्या, त्या जाड बांगड्या भरल्या. त्या ह्या फुटत नाही, त्या नाही लवकर. आता ही थंडी संपेपर्यंत या बांगड्या राहते त्यामुळे मी बांगड्या भरले. मी कधीच असल्या बांगड्या ह्या कलरच्या मी बांगड्या कधीच, हे पण असं हिरव्यातच मोडते त्या, असं काही नाही. पण जरा मेहंदी कलर येतो, शेवाळ कलर आहे. नाहीतर मी असल्या कधीच बांगड्या आणि जास्त भरल्या नाही. ते बघा परत मला लगेच बांगड्या संक्रांतीला थंडी कमी आली तर भरणार किंवा संक्रांत झाल्यावर भरणार आहे. पण बांगड्या लगेच मी हिरव्या भरणार आहे. आणि पहिल्यांदाच मी अशा बांगड्या भरले की भरणार नव्हती हिरव्या बांगड्या. माझ्या हाताच्या म्हणजे मला बांगड्या जरा मोठ्या लागते त्या, आणि त्या हाताच्या बांगड्याच नव्हत्या म्हणून मी असल्या बांगड्या भरल्या. नाही तर मी भरणारच नव्हते, आहे ना. ह्यांना काय माहिती, ह्यांचं काय नसते बरं. आमच्यात बांगड्या असल्या भरल्या तसल्या भरल्या. तर पिल्ल्याला गहू एका पिल्ल्याला, मका एका पिल्ल्याला जास्त झाली होती. त्याचं काय झालं बघितलंय, अजून पोटात जरा वाचतंय, पण हिडतंय फिरतंय, चारा खायला लागले. अजून त्याला काही भरडा चारला नाही. पाणी पण मी अजून, आज 4था दिवस आहे बरं का, 4था दिवस आहे. त्या पिल्ल्याला मी अजून पाणी पाजलं नाही, कारण त्याची तब्येत जास्तच बिघडली होती. लयच फुगलं होतं, लयच खाल्लं होतं मग. आणि आज 4था दिवस आहे, मी अजून पण काही पाणी पाजलं नाही. डॉक्टरांना दुसऱ्या दिवशी फोन केला हिने, पिल्ल्यांना असं मक्क जास्त खाल्लंय आणि काय करावं म्हणून. तर काय होत नाही म्हटलं, पाणी पाजू नका. तर आज 4था दिवस आहे, अजून मी त्याला नाही पाणी पाजलं. आणि पाणी नाही पाजलं तर काय होत नाही बरं का, दूध पितंय, जरा शेळीचं दूध असतंय, दूध पितंय आणि फिरतंय, चारा खाते. भरडा काय मी त्याच्यावर ठेवला नाही. त्याला हिरतंय फिरतंय व्यवस्थित आहे. तरी पण अजूनपर्यंत मी त्याला पॅरलॅक्स पाजते. डॉक्टरांना पण विचारलं, डॉक्टर म्हणलं काय नाही होत, त्याची तब्येत मापात यायला 4 ते 5 दिवस लागणार नाही. 4 ते 5 दिवस लागतात तब्येत मापात यायला. आणि काय नाही होत म्हणलं, पिल्लू हिंडतंय फिरतंय. आणि त्याच्याबरोबर आपण काय काय त्याला औषध केलं माहितीये का, एक पॅरलॅक्स पाजते 3 टाइम 15-15 मिली पॅरलॅक्स पाजते. त्याच्यानंतर बायोजनच्या गोळ्या 2-3 बायोजनच्या गोळ्या एका टायमाला 2-3 गोळ्याच्या सकाळ संध्याकाळी गोळ्या घालते बायोजनच्या. आणि त्याच्यानंतर टेरामिशन म्हणून जे कणकणीवरचं औषध असतं बघा, कणकण तापावर ते चालतं ते औषध. तर ती टेरामिशन, तेच नाव काय आहे त्या बाटलीचं, ते इंजेक्शनचं, ते तुम्ही आणला त्याचं, ते आपण टेरामिशन म्हणून पाचतोय, त्याचं नाव काय आहे खरं काय माहित नाही. त्याला टेरामिशन म्हणते ती. का तर ते काय झालं माहितीये का, आमच्यातली जी धनगर आहे ना, त्यांनी सांगितलं पिल्ल्यांना असं कुठलं पण आजार झालं, त्या आजारावर औषध करायचं आणि त्याच्यानंतर हे औषध म्हणजे हे ना कसं कणकण त्याच्या अंगातली कमी होत्या म्हणून ते औषध मी सकाळ संध्याकाळ पाजायला लागल्यावर पिल्लू व्यवस्थित टणटणीत हिरतंय फिरतंय. पोट पण वसरलेलं असं नॉर्मल असल्यासारखंच आहे. तरी पण मला शंका आहे म्हणून मी त्याला आहे ना अजून पाणी पाजले नाही. ती दूध पितंय त्यामुळे त्याला इतकी काही पाण्याची गरज नाही भासत. तरी पण नाही भाजलं मी अजून पाणी. चारा बिरा खायला लागले. चारा म्हणजे पहिल्यासारखं इतकं नाही अजून खात, पण खाते असं म्हणजे थोडा चारा खाते. तर हाय व्यवस्थित आहे. डॉक्टरांना पण दाखवलं, आपल्याला कमेंट आली होती डॉक्टरांना दाखवा म्हणून. डॉक्टरांना फोन केलं. आमच्यातलं सरकारी डॉक्टर चांगला आहे, सगळे डॉक्टर चांगला आहे, पण आम्ही दाखवतो सरकारी डॉक्टरांना. सरकारी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर म्हणलं काय नाही होत, 4-5 दिवसात येतंय मापात, काय नाही होत म्हणलं. तर हाय व्यवस्थित आहे पिल्लू, पण तुम्ही पण असं काही चारू नका. जर एखाद्या वेळी चुकून, कोण काय हौसनं चारत नाही बरं का शेळ्यांना. आणि जर एखाद्या वेळी चुकून जर खाल्लं तर त्याला पाणी तेवढं पाजायचं नाही आणि औषधं फटाफट वेळेवर करायचं, आहे की नाही. औषधं लय करायला लागतंय आणि लय काळजी घ्यायला लागते बरं का त्याला. आणि
मेन म्हणजे त्याला असं एका जागेला बसवाय नाही, त्यांना असं मोकळं फिरायला पाहिजे, उड्या मारायला पाहिजे, कसं त्यांनी करून त्याचं आतलं ते पचन व्हायला मदत होते. इकडे तिकडे जर उड्या मारलं फिरलं तर त्यानं पचन होते व्यवस्थित आणि व्यवस्थित राहते. त्यामुळे लय औषधं करायला लागते ती. मी पण भरपूर औषधं करते तरी पण एवढं होतंय. तर आलंय मापात हाय अजून, इतकं पण लय पण हे नाही, हाय बरं आहे. पण तुमच्यात जरी काय झालं तरी पण त्याला 3-4 मी तोंडात ती काटकी पण बांधते बघा, एक काटकी किंवा बाबळीची साल घेऊन तोंडात 2 दिवस मी बांधत होती त्याला. नंतर मी सारखी औषधं करत असल्यामुळे त्याला काही साईड इफेक्ट जाणवलाच नाही, त्या पिल्ल्याला काहीच झालं नाही, हाय व्यवस्थित आहे, टणटणीत आहे. तर करा अशी औषधं, जरी कोणाच्यातलं तरी पिल्लू एखादं फुगलं काय मका खाऊन काय झालं केलं तरी पण ते अशी उपाय करा बरं. औषधं तर कायम कंपल्सरी घरात ठेवायची. एक तेरामिशन, पॅरलॅक्स, बायोजिनच्या गोळ्या, ह्या तिन्ही देऊन पण सकाळ संध्याकाळी मी तेरामिशन पाचते 5-5 मिली. त्याच्यानंतर 15-15 मिली हे पाचते. 2 महिन्याचं पिल्लू आहे पण पिल्लू मोठं आहे बरं का. 15-15 मिली पॅरलॅक्स पाचत्या. त्याच्यानंतर बायोजनच्या 2 किंवा 3 सकाळ संध्याकाळ गोळ्या त्याला घालतोय, जेणेकरून त्याचा हातनं रवंत व्हावा म्हणून. आणि त्याच्यानंतर आणखी एक आपल्या पिल्ल्याला जे संडास लागलं होतं त्या संडासवरची गोळी कुठे आहे मला पलीकडे, आपण ती आपली जी माणसाची संडासवरची गोळी असते ना पिवळी, ती गोळी घालतो तो 2 दिवस. एकदा कमी आलं, नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी आणि संडास करून घ्यायला लागलं, ते काही कमी येणं झालं. त्याच्यानंतर आपण काय केलं, मेडिकलवाल्याला सांगितलं की असं पिल्लू लय संडास करून घ्यायला लागलं, त्या पिवळ्या गोळीनं काय राहीना, दुसरी चांगली गोळी दे. तर त्याने एक गोळी दिल्या, त्या गोळीचं 3 भाग केलं आणि ती गोळी दिल्या. मी संध्याकाळी गोळी घातली, सकाळपर्यंत ते एकदम असं पाणी संडास करत होतं पिल्लू. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी झोपताना गोळी घातली, दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम म्हणजे असं लगदा घट्ट संडास केलं त्यानं. आणि दुपारपर्यंत तर ते लेंडा टाकायला चालू केलं. एवढी जबरदस्त आहे गोळी, छान आहे बरं का. आणि त्याच्यानंतर पण चांगला उपाय म्हणजे मला माहित नव्हतं, धनगरांना जास्त माहिती असते. तर आमचं ते पिल्लू न्यायला ते धनगरचं माणूस आलं होतं, वयस्कर होतं असं म्हणजे. तर त्याने म्हणलं ही पिल्लू संडास करून, म्हणजे ते वाळल्या नव्हतं ना मागे चिकटलेलं, ते म्हणलं पिल्लू संडास करून घेतलं का, तर होय म्हणलं 2 दिवस संडास करून घेतले. तर त्याने म्हणले आपण कधी पण पिल्ल्याला जर संडास लागलं तर, आता तुम्हाला माहित आहे का नाही काय माहिती, ते भस्म लावते बघा 3 बोटानं, विभूती भस्म काय म्हणता तुम्ही, ते भस्म जी शंकराला लावतात बघा भस्म, असं ते भस्म एक एवढे सुपारी एवढे घ्यायचं म्हणा, ते पाण्यात खालायचं आणि सिरिंज मध्ये भरून 10 मिली पाजून सोडायचं. त्याचा साईड इफेक्ट काय नाही. आणि ते पाजलं तर जाग्यावर संडास राहतंय म्हणे पिल्लांचं, असं मी त्या धनगराने मला सांगितलं. पण मला काही 100% मी काही ती करून बघितलं नाही अजून, कारण मला ती काही वेळ आली नाही. मी गोळी घातली आणि पिल्लू व्यवस्थित झालंय. काय होतं माहितीये का, थंडी लय पडायला लागल्या आणि थंडीमुळे पिल्लू संडास करून घेते ती ह्या दिवसात. त्यामुळं जरा लक्ष द्यावं लागतं. जरी संडास करून घ्यायला लागले तरी पण असं घरगुती जास्तीत जास्त उपाय करत राहायचं, म्हणजे त्यानं कसं लवकर घरगुती करून आणि घरगुतीनं कमी येणार तर पटकन डॉक्टरांना दाखवायचं बरं का. आणि मी माझ्याकडनं पण पिल्लाचं पोट फुगलंय, ते मी घरी उपाय करत मी डॉक्टरांना पण फोन केला, येऊन जावं, तरी पण येऊन जावं म्हणलं. डॉक्टर म्हणले याची काही गरज नाही, होतंय व्यवस्थित, एवढी औषध केल्यावर होतंय म्हणले. आम्ही तर येऊन काय करणार आहे, हीच करणार आहे औषध म्हणलं. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा. पिल्ली पण आणायची होती बरं का, कोंबड्यांची पिल्ली आपल्याला आणायची होती आणि आणायची होती ते पण जरा जास्त प्रमाणात आणायची होती, कारण आपण आपल्या तिथं अंड्याला पण मागणी भरपूर आहे बरं का. म्हणजे इथं कसं माहिती आहे का, आमच्या इकडे कोंबड्या जास्त कोणी पाळत नाहीत, त्यामुळं अंड्याला पण आहे बऱ्यापैकी मागणी आणि कोंबड्यांना पण बऱ्यापैकी मागणी आहे. त्यामुळे आपण बऱ्यापैकी कोंबड्या करणार आहे. अगोदर ज्या कोंबड्या केल्या होत्या त्या कोंबड्या मला परवडल्या होत्या, पण खाद्याकडनं त्या कशा होत्या, मी 300 कोंबड्या केल्या होत्या आणि त्या कोंबड्या मोठ्या झाल्यावर त्यांना खाद्याचा खर्च जास्त यायला लागला. आणि आमचं कसं अगोदर आम्ही म्हणजे असं जरा कर्ज बिर्ज होतं आम्हाला, घर नुसताच बांधायला त्याचं कर्ज बिर्ज होतं, ते देणं पाणी, अधिक पोरांचा शाळेचा खर्च, अधिक कोंबड्यांचा खर्च, ते आम्हाला म्हणजे पेलला नाही, झेपला नाही. त्यामुळे मी कोंबड्या त्या विकून टाकल्या. आणि त्याच्यानंतर आपण जे आता करणार आहे त्या कोंबड्या तयार करायसाठी बॅलन्स शिल्लक ठेवून कोंबड्या करणार आहे, जेणेकरून अंडी घालेपर्यंत कोंबड्यांचा खाद्याचा खर्च शिल्लक असायला पाहिजे. असं नियोजन करून आपण कमीत कमी 150 ते 200 पर्यंत कोंबड्या, पहिल्यांदा आपण 1 महिन्याचे पिल्लं घेणार आहे आणि 150 ते 200 पर्यंत कोंबड्या आपण घेणार आहे. मला वाटतंय जवळजवळ हे पुसाचा महिना संपत येईल. आता पौष महिना चालू आहे आणि पौष महिन्यात बघूया ह्याने काय म्हणतात घ्यायला, काय घेऊया म्हणलं तर घ्यायचं
नाहीतर मग 18 तारखेच्या नंतर 18 तारखेच्या नंतर आपण 19-20 तारखेला सोमवार किंवा मंगळवार पिल्लं आणणार आहे. त्यामुळं प्रमाण जरा जास्त ठेवायचं आहे, कारण आमचं घर पण रोडवर असल्यावानी आहे आणि कोंबड्यांना पण भरपूर गिराईक असतं, अंड्याला पण भरपूर गिराईक असतं. त्यामुळं आपण थोडंसं प्रमाण वाढवणार आहे आणि आता केलं तरी पण म्हणजे असं म्हणजे व्यवस्थित अगदी करायचं आहे. त्यामुळं कसा वाटतोय व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा. व्हिडिओ बघताना लाईक करत जावा बरं का. काय माहिती आहे का, आम्ही लाईक करा, शेअर करा. शेवटी का सांगते, ज्यांनी पण पूर्ण व्हिडिओ बघितलाय त्यांनाच माहित होते की बाबा लाईक करा, शेअर करा सांगितलंय आपल्याला. आणि या व्हिडिओत बोललं गेलंय की लाईक करा, शेअर करा. त्यामुळे मी शेवटी सांगते, पहिल्यांदा सांगत नाही. काय करते, थोडा व्हिडिओ बघते ती जाते ती. त्यामुळे म्हटलं चला आपण शेवटी सांगूया, लाईक करा, शेअर करा. तर असू द्या, धन्यवाद. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.